छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचार सभेला उपस्थित ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनजी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आपले सर्वांचे लाडके चिमणाबा, ज्ञानेश्वर जळकेकर, संजयजी पवार, आनंदजी खरात, पवनराजे सोनावणे आणि वासुदेव पाटील, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, चालेल ना, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, अजितदादा, आरपीआय, सर्व आपले महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, सर्वांनाच माझा साष्टांग नमस्कार। तर म्हणजे आज दिवसभर अनेक सभा झाल्या आणि सगळ्यात लक्षणीय संख्या, सगळ्यात मोठी संख्या लाडक्या बहिणींची दिसली आणि सगळ्यात मोठी सभा आज इथं पारोळ्यात होते आहे, याचा मला आनंद आहे। आणि तसं बघायला गेलं तर एरंडोल मतदारसंघ आपला पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेला या नगरीमध्ये ही सभा होती आहे। अज्ञातवासात पांडव एरंडोल परिसरात राहिलेल्या खुणा इथं दिसतात। भीम आणि बकासुराचं युद्ध पण इकडे झालंय का? पद्मालय। आणि म्हणून याच भूमीत महाविकास आघाडीच्या बकासुराला गाडण्यासाठी आपण सारे एकत्र आलेलो आहे। आता एकच वादा काय? अमोल दादा ज्यांना चिमणाबाचा आशीर्वाद आहे, चिमणाबांचा आशीर्वाद आहे। खरं म्हणजे अनेक लोक राजकारणात असतात, परंतु एक चिमणाबासारखा राजकारणी फार दुर्मिळ झालाय, कमी बघायला मिळतो। स्वतःच्या स्वार्थापेक्षा स्वतःला काय मिळालं, मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं हे बघणारा चिमणाबा। मला आठवतंय की 2-2.25 वर्षापूर्वी या राज्यामध्ये मोठा उठाव झाला, संघर्ष झाला आणि पहिल्या 5मध्ये चिमणाबा माझ्या खांद्याला खांदा लावून पुढे होते। त्याने विचार नाही केला कुठे चाललोय, काय चाललोय, कशासाठी चाललोय। अन्याय सहन करायचा नाही हे बाळासाहेबांनी शिकवलंय, अन्यायाविरुद्ध पेटून उठायचं हे बाळासाहेबांनी शिकवलंय। हे डोक्यात ठेवून आम्ही उठाव केला। चिमणाबा काय, गुलाबराव काय, आमचे 40+ 10-50 नगरसेवक काय, हे सगळे त्यावेळेस खरं म्हणजे 2019ला गिरीश भाऊ शिवसेना भाजपाचं सरकार यायला पाहिजे होतं। लोकांनी मॅन्डेट दिलं,
शिवसेना भाजप गठबंधन म्हणून आपण निवडणूक लढलो. लोकांनी आपल्याला बहुमत पण दिलं, पण खुर्चीसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी अनैसर्गिक युती करून बाळासाहेबांनी जन आयुष्यभर दूर ठेवलं. माझी काँग्रेस होऊ देणार नाही, काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करीन असं म्हणणारे बाळासाहेब, त्यांना नको ते काम, त्यांना न आवडणार, त्यांचे विचारधारा सोडणार काम या राज्यात घडून गेलं. सरकार महाविकास आघाडीचं स्थापन झालं आणि सुरू झाली शिवसेनेची हानी, शिवसेनेचं खच्चीकरण, शिवसैनिकांचं खच्चीकरण. आमदारांना एकेका पैशासाठी मोहताज व्हावं लागलं, फंडासाठी. चिमणाबा, तुम्हाला मग पहिल्या 2.5 वर्षात किती पैसे मिळाले? 2.5 रुपये पण नाही मिळाले म्हणतात. पण दुसऱ्या 2-2.5 वर्षात किती मिळाले? 3,000 कोटी आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये. आणि आपल्या प्रत्येक आमदाराला महायुतीच्या विधानसभेतल्या मतदारसंघाच्या विकासाला पैसे कमी न पडून देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेने घेतली, देवेंद्रजींनी घेतली आणि नंतर अजितदादा आले, त्यांनी घेतली. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधले, धनुष्यबाण दान टाकला. अरे एकनाथ शिंदेनी धाडस केलं नसतं, आता काँग्रेसने शिवसेना विकली, धनुष्यबाणही विकला असता. आज आपण पाहतोय की अनेक योजना आपण सुरू केल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही पण होतो. सगळ्या कामांना स्थगिती, नागपूर मुंबई समृद्धी मार्गाला स्थगिती, अटल सेतूला स्थगिती, कोस्टलला स्थगिती, जलयुक्त शिवारला स्थगिती, मराठवाडा वॉटर ग्रीडला स्थगिती. तुमच्या जळगावमध्ये कशाला स्थगिती दिली? अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली, सिंचन प्रकल्पांना स्थगिती. स्थगितीचं सरकार, विकास विरोधी सरकार, काम बंद पाडणारं सरकार, अहंकारी सरकार. केंद्राकडून पैसे देण्याची तयारी असताना घेण्याची तयारी नाही. का आम्ही मागायचं, का वाकायचं? अरे राज्याच्या विकासासाठी राज्यकर्ता केंद्राकडे पैसे मागायला कमीपणा कसला? पण अहंकारी राजा असला, अहंकारी राज्यकर्ता असला की राज्य धुळीला मिळतं. राज्य 10 वर्ष 20 वर्ष मागे जातं. आणि अहंकार कडकसिंग बनून कोण पैसे देतो? आणि म्हणून आम्ही उठाव केला, म्हणून आम्ही सत्ता सोडली. गुलाबराव मंत्री होते, असे 6-7 मंत्री. मी मंत्री होतो. लोक सत्तेच्या बाजूने जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध गेलो, सत्ता सोडून गेलो, सत्तेहून पाय उतार झालो. काय होईल माहित नाही, परंतु बाळासाहेबांचे विचार सोडणारे, विचार मोडून तोडून टाकणारे, धनुष्यबाण घाण टाकणारे आणि या राज्याला अधोगतीकडे नेणारे यांच्या सोबत राहून हे पाप आपल्या माती मारून घेण्याचं पाप आम्ही करणार नाही. आणि म्हणून आम्ही तो मार्ग निवडला. हे मला सांगा, आम्ही घेतलेला निर्णय, 50 आमदार 13 खासदार एकत्र येतात
एक ग्रामपंचायत सरपंच पण इकडून तिकडे नगरसेवक जायला 100 वेळा विचार करतो. हे टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण पण तुम्हाला माहित आहे, मी त्यामध्ये जात नाही. पण हे आम्ही केलं. हे सरकार बदलण्याचं काम आम्ही केलं. गुलाबरावच्या भाषेत म्हणतात, टांगा पलटी घोडे फरार. आम्ही केलं ते बरोबर केलं. आणि म्हणून सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले. सगळे प्रकल्प सुरू झाले, उद्योग येऊ लागले, लोकांना हाताला काम मिळू लागलं. आणि कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यालाही विरोध केला. म्हणाले हे काय चुनावी जुमला आहे, हे फक्त फसवी घोषणा आहे. पण त्यांना काय माहित, आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. एकदा शब्द दिला की शब्द दिला, पुन्हा मागे फिरणं नाही. मग ज्या वेळेस 2 हप्ते खात्यात गेले माझ्या लाडक्या बहिणींच्या, तसे विरोधक म्हणायला लागले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे काय हसावं का रडावं? आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारं सरकार नाही. माझ्या लाडक्या बहिणींच्या हप्ते बँकेच्या खात्यात भरणारं सरकार आहे. हप्ते घेणार नाही, हप्ते भरणार. हा फरक आहे. आणि 1, 2, 3, 4, 5 हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात आम्ही टाकले. आचारसंहिता आड येऊ नये, प्लॅनिंग विरोधकांचा तसाच होता, महाविकास आघाडीचा. आचारसंहिता लागली की काळं मांजर आडवं घालायचं आणि आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवून तुमचे पैसे थांबवायचे. पण आमची द्यायची नीती आहे, आमची नियत साफ आहे. आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आणि आता तुम्हाला सांगतो, नोव्हेंबर मध्ये 20 तारखेला तुमचं मतदान झाल्या डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या लोकांनी विरोध केला ते म्हणतात आमचं सरकार, काही लोक काँग्रेसचे म्हणायला लागले ए रेवड़ी बांटने वाला काम हम नहीं करेंगे, हमारी सरकार आने के बाद ये सब बंद होगा. तुम्ही याला रेवड्या म्हणताय. अरे माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणाले विकत घेताय का, लाच देताय का, भीक देताय का? अरे बोलणाऱ्यांना तुम्हाला मनाची नाही जनाची नाही, मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. पण महाविकास आघाडीला लाज आहे कुठं? लाज यांनी खुंटीला टांगली आहे, अब्रू वेशीवर टांगली आहे. खोटं बोला, रेटून बोला. आणि म्हणाले आता आमचं सरकार येऊ द्या. शेतकऱ्यांच्या योजना, लाडक्या बहिणींच्या योजना, लाडक्या भावांच्या योजना, मुलीच्या शिक्षणाच्या योजना, सगळं आम्ही चौकशी लावू आणि दोषी लोकांना जेलमध्ये टाकू. कोणाला धमक्या देत आहे? एकनाथ शिंदेला. अरे हलक्या असल्या पोकळ घोषणांना आम्ही घाबरत नाही, पोकळ धमक्यांना. अरे तुमचा सरकार, चालू सरकार टांगा पलटी करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि जेलमध्ये जायला कोण घाबरतो? अरे आम्ही सरकार पलटी नसता केला तर 1 नंबर इथं होता पहिलाच. गिरीश महाजनचा नंबर पहिला होता, जेलात टाकायचा. महाविकास आघाडीचा खोटं खोटं काय काय केलं, व्हिडिओ बनवला, पुरावे तयार केले. 3-4 लोकांचे नंबर
त्यांनी करून ठेवले ते मला जसं कळलं. आता म्हणाल जास्त काळ चालणार नाही, फटाफट यांना घरचा रस्ता दाखवायला पाहिजे. आणि आम्ही संघर्षातून आलोय, आंदोलनातून आलोय, जेल बघून आलोय. आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100दा जेलमध्ये जायला तयार आहे. कोणाला दाखवतो भीती? आणि मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी या निवडणुकीमध्ये त्यांची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. सरकार यायची तर दूर की बात. आता तुम्हाला मी सांगतो, आजच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रामध्ये जो माहोल आहे लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा, या माहोल मध्ये आपल्याला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळतंय. पूर्ण बहुमत. मला वचननामा मगाशी कोणी म्हणाला वाचायचं आहे. हा महायुतीचा वचननामा आम्ही कोल्हापूरला केला. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. याच्यामध्ये एक नंबरला लाडक्या बहिणींना मी सांगितलं होतं तुम्हाला आम्ही 1,500वर ठेवणार नाही, वाढवणार. तुम्ही ताकद दिली, आशीर्वाद दिला, वाढणार. 1,500चे आपण 2,100 रुपये करतोय. 2,100. शेतकऱ्यांची कर्ज माफी करतोय. कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतलाय. शेतकरी सन्मान योजना जी 6,000 केंद्राची मोदी साहेबांची आणि 6,000 आपली होती, आपण ती 12,000ची 15,000 करतोय. हा निर्णय आपण घेतला. या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय. वृद्ध पेन्शन धारक जे ज्येष्ठ आहेत त्यांची 2,100 रुपये पेन्शन करण्याचा निर्णय आपण घेतलाय. शेवटी त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो. जीवनावश्यक वस्तूंचे भाव बाळासाहेब असताना 1995 साली स्थिर ठेवले, ते देखील आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. आपण तर आता प्रशिक्षण भत्ता सुरू केलाय. 6,000, 8,000, 10,000, तो देखील 10,000 करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर 45,000 गावात पाणंद रस्ते करण्याचा निर्णय घेतलाय. गावागावात रस्ते, शहराबरोबर गावागावामध्ये, शेतामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय आपण घेतलाय. अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरची मोटर, तुम्ही काहीतरी ते वाढवून मागत होते, ते आपण करूच. पण त्यांना आपण 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. 0 बिल आता सुरू झालंय ना. सोलर पंप आपण देतोय, मागेल त्याला सोलर पंप. विरोधक म्हणतात मागच्या बिलाचं काय? अरे बाबा, आम्ही पुढचंच घेत नाही तर मागचं काय घेणार? पूर्ण बिल माफ करून टाकलाय. आणि माझ्या भगिनींना, बहिणींना जो जे बिलाची चिंता असते, जे इतर वापरासाठी आपल्या घरात वापरतो, त्या वीज बिलात पण 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 हा जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव आणि इकडे केळी आहे, याचे
कापसाला भाव जेव्हा पडतात तेव्हा भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 20% दर पडले तर 20% ते गॅप भरून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. असे निर्णय आपण घेतले. आणि जळगावचे तर हे आपले आहेत दोन्ही मंत्री इथं हमी भावामध्ये, आणि हमी भावात कापूस घ्यायला आपण सुरुवात केली आहे. म्हणून शेतकरी हा केंद्र बिंदू मानून आपण काम करतोय. आपल्या तिजोरीवर शेतकऱ्याचा पहिला अधिकार आहे. शेतकरी बळीराजा आपला अन्नदाता आहे, त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून आणखी अनेक निर्णय आपण घेतले. ते निर्णय सर्व लोकांच्या हितासाठी आम्ही घेतले. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही घेतले. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी घेतलेत. आम्हाला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणारे आपण राज्यकर्ते आहोत. तुमच्या आयुष्यामध्ये बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि म्हणून आपले कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री, शासन आपल्या दारी घेऊन गेले. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या महाराष्ट्राला गत वैभव प्राप्त करून द्यायचं आहे. या महाराष्ट्र विरोधी आघाडी जी आहे ही आघाडी आज या राज्याला 10 वर्ष मागे घेऊन गेली. आज केंद्रात मोदीजींचं सरकार आहे, इथं महायुतीचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार आहे. आपल्याला लागणाऱ्या योजनांना मदत होती आहे. आणि म्हणून आपण डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अनेक विकासाची कामं केली. आणि म्हणून चिमण आबांनी देखील आज या मतदारसंघामध्ये अनेक कामं केली. त्या कामामध्ये मी जात नाही, भरपूर माझ्याकडे माहिती आहे. 3-4 हजार कोटीची कामं चिमण आबांनी केली. कमी बोला आणि जास्त काम करा हा चिमण आबाचा स्वभाव. घराघरामध्ये चिमण आबा पोहोचलेत. चिमण आबा आपण या ठिकाणी खरं म्हणजे लोकांच्या मनातले आमदार आहात. एक आदर्श आमदार कसा असावा तर त्याचं नाव चिमण आबा असावं. येणार, गपचूप काम करून जाणार, गाजावाजा करणार नाहीत. आणि म्हणून आज चिमण आबांनी त्यांचा मुलगा अमोल याला उमेदवारी देण्यासाठी आम्हाला सांगितलं. आता तुम्हाला 2-2 आमदार, एक अमोल आणि चिमण आबा पण, कारण चिमण आबाचा असलेला अनुभव या ठिकाणी तुमच्या कामाला येईल. चिमण आबाचं मार्गदर्शन सातत्याने आपल्याला लाभणार आहे. तुम्हालाच कशाला, मला देखील, मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा चिमण आबाचं मार्गदर्शन मला देखील कामी आलं. कारण शेवटी त्यांनी एवढे वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितलेत, अनेक खड्डे टोपे बघितलेत, अनेक चढ उतार बघितलेत. आणि म्हणून या ठिकाणी अमोल, जसं आपण चिमण आबावर प्रेम केलं तसंच प्रेम अमोलवर करा. तसंच प्रेम आणि आशीर्वाद अमोलवर आपला असू द्या. कारण चिमण आबाच्यावर आशीर्वाद जसा होता तसा आशीर्वाद अमोलला आपला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आज या ठिकाणी विशाल हा जनसमुदाय, एवढे जर मगाशी गिरीश भाऊनी सांगितले, एवढ्या लोकांनी 3-3 मतदारांना मतदान करायला लावलं तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून
गिरीश भाऊंना माझी विनंतीच आहे, माझे सहकारी आहेत ते, की इथं फक्त आणि फक्त महायुतीचा उमेदवार अमोल चिमणाबा पाटीलच आहे. महायुतीचा एकच उमेदवार आहे आणि त्याचं नाव अमोल आहे. त्याची निशाणी आहे धनुष्यबाण. आणि आता थोडंफार काय, आपला परिवार आहे, त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतात, परंतु एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मग मात्र त्याच उमेदवाराच्या माग महायुती खंबीरपणे उभे राहते. आणि म्हणून इथं ऐरा गैरा कोणी दुसरा येता कामा नये डोक्यावर बसायला. सरकार महायुतीचं येणार आणि म्हणून महायुतीचाच आमदार पाहिजे, तरच या मतदारसंघाचा विकास होणार. 3000-4000 कोटी साधी गोष्ट नाही आहे. भविष्यामध्ये जेवढा निधी लागेल तेवढा निधी आपल्याला मिळेल, त्यात कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही. माझ्या आणि म्हणून मगाशी सांगितलं, काय ट्रबल शूटर काय म्हणाले तुम्हाला, संकटमोचक. संकटमोचक कुठं कुठं काय संकट येतं, कुठं काय अडथळे येतात, तिथं धावून जाणारा हा गिरीश भाऊ आहे. आणि म्हणून गिरीश भाऊला मी सांगितलंय की इथं जे काही दुरुस्ती करायची आहे ती या मतदारसंघात दुरुस्ती तात्काळ करून टाका. आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अमोलच्या मागे कामाला लावून टाका. शिवसेना, भाजपाची, राष्ट्रवादीची एकजूट इथे आपल्याला दिसली पाहिजे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होता कामा नये, लोकांमध्ये वेगळी भावना निर्माण होता कामा नये. आणि अमोलच्या पाठीशी चिमणाबा आहे. अमोलने साष्टांग दंडवत घातलाय. खरं म्हणजे एक नतमस्तक तुमच्या समोर झालाय आणि म्हणून त्याला आशीर्वाद देणं तुमचं काम आहे. आणि म्हणून मी देखील आपल्या पाठीशी आहे. मी देखील अमोलच्या मागे आणि इथल्या मतदारसंघाच्या पाठीशी उभा आहे. आम्ही सगळे जण आपल्या मागे पाठीशी उभे आहोत. त्यामुळे विकास निधी कुठेही कमी पडू देणार नाही, हा शब्दही मी या ठिकाणी देतो. आणि माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो की येत्या 20 तारखेला आपल्याला काय करायचं माहित आहे. सकाळी उठायचं आणि पहिलं मतदान करायचं. माझ्या भाऊजींना पण सांगायचं, मला आपण आपल्या मालकाला पण सांगायचं, पहिलं मतदान करा, नंतर चहा घ्या. नंतर चहा घेतो, नाश्ता करतो, नंतर दुपारचं जेवतो, थोडा आराम करतो, असं होता कामा नये. लोकसभेमध्ये आपण पाहिलं, लोकसभेत थोडे आपण गाफील राहिलो. फेक नॅरेटिव्ह या ठिकाणी पसरवलं. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, काय काय घाबरवलं. कुणाला मुस्लिम लोकांना घाबरवलं, ख्रिश्चन लोकांना घाबरवलं, आदिवासींना घाबरवलं. परंतु मी तुम्हाला सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा. हे बाबासाहेबांच्या संविधान घटनेवर आपण राज्यकारभार करतोय देशाचा आणि राज्याचा. त्यामुळे लोकसभेसारखं गाफील राहू नका, ही माझी आपल्याला विनंती आहे. आणि म्हणून आपण योजना ज्या करतोय, या योजनेत कुठं आपण भेदभाव केलाय. बाबा याला मिळणार त्याला मिळणार नाही, याला मिळणार त्याला मिळणार नाही, त्याला मिळणार याला मिळणार नाही. आपण सगळ्या लोकांना या योजना लागू केल्या. आणि म्हणून सगळीकडे लाडक्या बहिणी बघतायत वाट, लाडके भाऊ वाट बघतायत, लाडके शेतकरी वाट बघतायत, कधी मतदान होतंय आणि महायुतीला आम्ही मतदान करतोय असं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे. याचा आनंद आणि समाधान आहे. आणि म्हणून आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत, शेतकरी कुटुंबातून आलोय, त्यामुळे तुमच्या दुःख वेदना आम्हाला माहित आहे. आणि म्हणून जेव्हा देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला सरकारमध्ये आलो, तेव्हा पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेवटच्या कॅबिनेट पर्यंत फक्त आणि फक्त जनतेचा विचार केला, शेतकऱ्यांचा विचार केला, सर्वसामान्य माणसाचा विचार केला.
स्वतःच्या बद्दल कधी कुठलाही निर्णय आम्ही राज्यकर्त्यांनी घेतला नाही. जे निर्णय झाले ते तुमच्यासाठी झाले, जनतेसाठी झाले. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुख, समाधान, समृद्धी, आनंद आला पाहिजे, एवढीच आमची भावना आहे, एवढीच आमची भूमिका आहे. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार अमोल चिमणाबा पाटील यांची निशाणी आहे धनुष्यबाण. या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आपल्याला. एवढं बटन दाबा, एवढं बटन दाबा, म्हणजे एवढं म्हणजे त्याच्यात दाबून टाकू नका की समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. आणि मग 23 तारखेला दिवाळीत तुम्ही फटाके फोडले असतील, परंतु 23 तारखेला गिरीश भाऊ, गुलाबराव, आपण सगळे येऊ. छोट्या मोठ्या फटाके नाही, मोठे ॲटम बॉम्ब वाजवायला, गुलाल उधळायला. आणि मला सांगा, सगळ्यांनी मिळून हात वर करून तुम्ही महायुतीच्या अमोलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. तुमचा आशीर्वाद तुम्ही त्याला द्या. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही मतदानाच्या दिवशी आणि आता फक्त 6-7 दिवस, 8 दिवस आहे, आणि मतदानाच्या दिवशी मतदान करायला वेळ काढा. अमोल तुमच्यासाठी 5 वर्ष देईल. 5 वर्ष तुम्हाला सेवा देईल, हा शब्द मी देतो. आणि कुठली तक्रार करायला संधी अमोल तक्रारीला वाव देणार नाही, कारण त्याला शिकवण चिमणाबाची आहे, चिमणाबांची आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण या राज्यात गेल्या 2.5 वर्षातल्या कामाच्या जोरावर आपण कामाची पोचपावती द्यालच, आणि महायुतीचा भगवा झेंडा या विधान भवनावर फडकवण्यासाठी सज्ज व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, लहरों को साहिल की दरकार नहीं होती, हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती. चलते हुए चिराग ने आंधियों से ये कहा, उजाला देने वालों की कभी हार नहीं होती, उजाला देने वालों की कभी हार नहीं होती. वचननामा प्रकाशित होतोय. जोरदार टाळ्या वाजवून या प्रकाशित होणाऱ्या वचननाम्याला